गुरुपौर्णिमा आपल्या गुरुने दिलेलं ज्ञान आत्मसात करून गुरूंकडून मिळालेले ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आदर करणे म्हणजे खरं गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी दक्षिणा मिळत असते. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर आज आहे आपल्या लाडक्या स्वामींची गुरुपौर्णिमा. गुरु प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, पण सगळ्यात पहिले गुरु म्हणजे त्यांचे आईवडील, ज्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावर जन्म दिला. 9 महिने त्या आईने आपल्याला पोटात ठेवले. तर जे काही पहिले संस्कार होतात ते आपल्या आईच्या रूपात होतात. ती खरी आपली गुरु असते. आणि त्यानंतर जेव्हा ह्या जगात आपण वावरतो त्यानंतर आपल्याला गुरु भेटतात. गुरुपौर्णिमेला आहे ना व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतातील संस्कृतीमध्ये आद्य गुरु समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला आहे. महाभारतातून व्यासांनी सांगितलेला धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे मार्गदर्शन केले आहे. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते. तर आजच्या दिवशी आहे ना, ज्यांचे जे गुरु आहेत, कोणी स्वामींच्या रूपात गुरु मानतं, कोणी कलावती आईंच्या रूपात गुरु मानतं, कोणाचे साईबाबा गुरु आहेत, कोणाचे दत्त गुरु आहेत, कोणाचे वेगवेगळे, जसे काही प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात. आणि त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही ज्ञान दिलेलं असतं, जे काही आयुष्यात आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवलेल्या असतात, तर आपण त्यांना दक्षिणा म्हणून आहे ना काय, तर त्यांना कृतज्ञता आपण व्यक्त करायची असते. तो आजचा दिवस असतो, तो सणाहून कमी नसतो. त्यामुळे ना आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे आहे ना खूप सगळे आभार मानण्याचा आजचा हा दिवस आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने ते आभार मानले असेल. आणि माझी देखील पूजा खूप सुंदर झाली होती आणि मी सगळ्या हजारो लोकांपर्यंत माझे वस्त्र पोचवते. पण जेव्हा माझ्या स्वामींना काय घालावा हा प्रश्न येतो ना, तेव्हा मी खरंच ब्लँक असते की इतक्या सुंदर सुंदर वस्त्रांपैकी नेमके माझ्या स्वामींना कुठले वस्त्र शिवू. तर मी ही छान अशी धोती शिवली होती आणि छान असं पंचा आणि पेशवाई, आणि असे छान दिसत होते ना स्वामी, खूप सुंदर दिसत होते. पंचामृतने छान आहे ना स्वामींचा अभिषेक करून घेतला होता. आणि बघा स्वामी आहे ना किती सुंदर ही मूर्ती आहे. जेव्हा आपण ह्या मूर्तीसमोर बसतो आणि स्वामींच्या डोळ्यांकडे बघतो ना, तर खरोखर स्वामींचे डोळे असं वाटतात की आत्ता डोळ्यांच्या पापण्या मिचकणारे आहे, इतके खरे डोळे आहे आणि इतकी सुंदर ही मूर्ती आहे. तर छान मी स्वामींना प्रार्थना करून घेतली, छान अभिषेक घालणार आहे आता. तर गुरुरूपी आहे ना आपण नेहमी स्वामींना मानतो, आपल्या आईवडिलांना मानतो, पण खरे गुरु जे असतात ना आपल्या आयुष्यातले, ज्यांनी माणुसकी काय असते आणि आयुष्यातले मोठे मोठे धडे आपल्याला शिकवलेले असतात, ते म्हणजे आहे ना आपले निंदा करणारे निंदकीय लोक. ते म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. तर अशा लोकांकडून आपल्याला आयुष्यात जे शिकायला भेटतं ना, ते गुरूंकडनं सुद्धा कधी कधी शिकायला नाही भेटत. कारण गुरु जे असतात ना ते नेहमी आपल्याला चांगल्याच गोष्टी शिकवतात. आणि बघा, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते, त्याहून मला नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे हे नक्की कळेल. आणि हा अनुभव आहे. बघा, आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह वागणं, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतातच. पण खरंच एक माणूस म्हणून आहे ना एक लेवलपर्यंतच माणूस पॉझिटिव्ह राहू शकतो. नेहमी आयुष्यभर माणूस फक्त पॉझिटिव्ह विचारांसोबत आयुष्य कधीच काढू शकत नाही, हे तितकं सत्य आहे. बघा, आता एखादी यूट्यूबर असेल किंवा एखादा छान असा माणूस असेल, त्याला 100 लोक म्हणत असतील, तू किती चांगला आहेस, तू किती चांगले कार्य करतोय, तू किती लोकांना मदत करतोय. त्याला आहे ना ते ऐकायला खूप छान वाटेल आणि तो एक थँक्यू म्हणून पुढे निघेल. किंवा
एखाद्या यूट्यूबरला हजारो कमेंट चांगल्या येतात, तर तिला आहे ना त्या वाचून खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्ह होते. पण जेव्हा तिला एखादी निगेटिव्ह कमेंट्स येते ना, तर ती 100 कमेंट्सकडे दुर्लक्ष करून आहे ना, त्या एका निगेटिव्ह कमेंट्समुळे आहे ना, जवळजवळ 15 ते 20 दिवस डिप्रेशनमध्ये असते. याचा अर्थ काय? तर आपण आहे ना, पॉझिटिव्ह गोष्टींकडे लवकर लक्ष देत नाही, निगेटिव्ह गोष्टींकडे आपण लवकर लक्ष देतो. आणि हे एक मनुष्याचं, ते म्हणतात ना, एक ती गोष्ट अंगवळणीच आहे, ती निरंकार चालणार आहे. कोणीही किती म्हटलं तर पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ते होतंच. किती मोठी यूट्यूबर असू द्या, किती मोठा नेता असू द्या, किती मोठं कोणीही असू द्या, जर निगेटिव्ह गोष्ट आली ना, तर माणूस तिथे ब्लँक होतोच. तसेच आपल्या आयुष्यामध्ये जी काही लोकं असतात ना, जी आपली निंदा करतात, जे आपल्याला वाईट बोलतात, खरं त्यांच्याकडून शिकायला भेटतं. अशा लोकांनासुद्धा आजच्या दिवशी खरंच थँक्यू म्हणायचं असतं. कारण त्यांच्यामुळे आपण हुशार होतो, की समोरच्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. सगळ्यात मोठा आयुष्याचा धडा अशा लोकांकडूनच आपल्याला भेटत असतो. आणि ती बघा, ज्ञान शिकवणारा आहे ना, आपण ज्ञान शिकतो, पण जे असे लोकं असतात ना, ज्यांच्याकडून खरं आयुष्याचं ज्ञान भेटतं, तिथून आपण पुढे जात असतो. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला, आजच्या जमान्यात तर हेच चाललं आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं समजा की तू छान शिक, छान तुझ्या आईवडिलांची इज्जत ठेव, छान घरचे सांगताय तिथे लग्न कर, तू छान शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभी राहा, मग लग्न कर. हे सगळं ना तिच्या डोक्यावरून जाणार. ते तेवढ्यापुरतं तेवढं तिला खूप छान छान वाटेल. पण तेच एखादा जर समोरचा व्यक्ती असा भेटला नडणारा, आणि तो बोलला ना, तुझी काय लायकी आहे, तू काय करतेस, तू काय केलं आहे तुझ्या आयुष्यामध्ये, आणि काय मग तू मनानेच तर केलं आहेस, मग काय तुझ्या आयुष्याची तूच स्वतःच म्हणजे वाईट परिस्थिती आणून घेतली आहे. असे जे लोकं बोलतात ना, त्यांच्या जिद्दीवर ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. हे 101% सत्य गोष्ट आहे. ही मी का सांगते, आणि ते पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी. कारण गुरु तर आपल्याला नेहमीच चांगलंच ज्ञान देतं, पण जे वाईट असतात ना, जे आपल्या तोंडावर अगदी गोड गोड बोलतात, ज्यांना आपल्या आयुष्यातले आपण 10-10 वर्ष देऊन बसलेलो असतो, आणि 10 वर्षानंतर आपल्याला कळतं की ज्यांना आपण जीव लावतोय, ज्यांना आपण आपलं समजतोय, ते आपल्या मागे, आपल्याच पाठीमध्ये सुरा उपजत आहे. तशा लोकांकडून पुढचा आयुष्याचा खूप मोठा आपल्याला धडा भेटतो. म्हणून माझ्या आयुष्यात असे काही जे XYZ व्यक्ती असतील, त्या सगळ्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू, की त्यांनी मला, त्यांच्यामुळे आज माझ्या आयुष्याची वाटचाल अजून सोयीस्कर केली आहे. तर तुमच्याही आयुष्यात असे कोणी लोकं असतील, तर नक्की त्यांना थँक्यू बोला. आणि बघा, आपल्याला आहे ना, आजच्या दिवशी आपल्या गुरूंना तर थँक्यू बोलायचंच आहे. पण जेव्हा तुम्ही काही अडचणीत असतात, जेव्हा तुमचे काही प्रॉब्लेम असतात, तेव्हा ज्या वेळेस त्या परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती आपल्याला समजून सांगते ना, की तुम्ही असं वागा, त्या अडचणीतून आपल्याला काढते ना, तो सुद्धा गुरुपेक्षा कमी नसतो. म्हणून त्या व्यक्तीला सुद्धा आभार माना, की त्या व्यक्तीने आपल्याला त्या अडचणीतून काढलं आहे. असे खूप कमी लोकं असतात. कोणी तर विचार पण नसेल केला, की अरे, एक मोठा भाऊ म्हणून, एक मोठी बहीण म्हणून, एक लहान बहीण म्हणून, एक लहान भाऊ म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक मित्र म्हणून माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत उभं राहिलो आहे. आणि त्या व्यक्तीला खरंच मी थँक्यू म्हटलं पाहिजे का? हा ज्याने त्याने विचार केला पाहिजे. ही बोलण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण मी का बोलते, कारण त्यांच्यापासून पण आपलं आयुष्य मानवी जीवनामध्ये आहे ना, आपल्या अडचणीमध्ये जो धावून येतो ना, तो आपल्यासाठी खरंच देव असतो. आपण जेव्हा म्हणतो ना, की अरे, मी ह्या प्रॉब्लेममध्ये होतो आणि खरंच स्वामींनीच यांना पाठवलं, स्वामीच्या रूपात हे आले. मग त्या लोकांना थँक्यू म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे, हे तुम्ही स्वतःच कमेंट्समध्ये मला सांगा. तर तुमच्या आयुष्यात कोण असे लोकं आहे, मित्र आहे, मैत्रिणी आहे, भाऊ आहे, बहीण आहे, शेजारणी आहे, जे कोणी असेल, त्यांना नक्की थँक्यू म्हणा. कारण 2 मिनटं शांतपणे विचार करून बघा, ज्यावेळेस तुम्ही त्या अडचणीमध्ये होते, जिथे देवसुद्धा येऊ शकत नव्हता, तेव्हा देवाच्या रूपामध्ये त्या व्यक्तीला तुमच्या समोर पाठवलं आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व केला. तर थोडासा विचार करून बघा ह्या गोष्टीचा, आणि नक्की आज त्या लोकांना थँक्यू म्हणा. त्यानंतर सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढली होती, आणि मला सगळं फुलांनी स्वामींना सजवायचं होतं. कारण आजच्या दिवशी आहे ना,
खूप सुंदर वाटत होतं. मी लहानपणापासून आहे ना, माझे जे काही गुरु मी अजूनपर्यंत खरंच केले नाही आहे. आज मी पहिल्यांदा स्वामींना गुरु मानले. मी स्वामींची सेवा करते, स्वामींच्या सगळ्या गोष्टी करते. पण असं एक गुरुपद घेतो ना आपण, त्या प्रकारे नव्हतं घेतलं. ते मी आज पहिल्यांदा घेतलं आहे. कारण मी लहानपणापासून आहे ना, कलावती आईंचं करत आली आणि कलावती आईंना मानत आली आहे. म्हणून आहे ना, मी त्या कन्फ्युजनमध्ये खूप राहत होते. अरे, मी लहानपणापासून आईंचं करते आणि मी डायरेक्टली स्वामींचं कसं करू? पण म्हणतात ना, स्वामी लहानपणापासून माझ्यासोबत होते, पण मला ते अनुभव आणि ते मला समजायला बुद्धी आत्ता आली. म्हणून मी स्वामींना देखील गुरु केलं आहे. आणि माझ्या लहानपणापासून माझी कलावती आई माझे गुरु आहेच. पण आता खूप लोकांना इथे वाटेल, की मग कलावती आईंचं का तुम्ही करत नाही किंवा तुमच्याकडे कलावती आईंचा फोटो पण नाही. पण कसं आहे, की मी पहिल्यापासून तुमच्याकडनं त्या गोष्टी झाल्या पण पाहिजे आणि आईंना जेव्हा माझ्याकडे यायचं तेव्हाच आई येणार आहेत. म्हणून ते आई ठरवतील आईंना कधी यायचं. पण मला आईंचेसुद्धा खूप अनुभव आहे आणि आईंनीच कदाचित मला स्वामींच्या सेवेत नेलं असेल असं मी समजते. मी जास्त काहीही सेवा करत नाही. माझं नामस्मरण असतं, माझी वस्त्रसेवा असते आणि स्वामींना सजवणं हीच सेवा असते माझी. आणि मला खूप आवडतं स्वच्छता राखणं, जे लोक अडचणीत आहेत त्यांना मदत करणं. माणसाला जास्त मला देवांपेक्षा माणसांना जास्त मदत करणं मला हे खूप आवडतं. पण कसं आहे ना, तुम्ही जेवढं आजकाल लोकांना चांगलं समजवायला जाल ना, तर लोक नाही समजून घेत. म्हणून आत्ता सध्या तरी आहे ना, जास्त कोणाला समजवायला जाऊ नका. आपल्यामध्ये मग्न राहा. आपल्यामध्ये आपल्याला जेवढं नामस्मरण करता येईल ना, मी नेहमी सांगते, तुम्हाला कुठली सेवा करता नाही आली ना तरी चालेल, पण नामस्मरण आहे ना, ही खूप मोठी आणि पॉवरफुल सेवा आहे. बसताना उठताना कुठेही त्याचं बंधन नाही. तुम्ही एखादं कुठलंही देवाची पूजा म्हणा, काही गोष्टी करताना सगळे नियम पाळावे लागतात. पण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे का तिथे कुठलेही नियम पाळावा लागत नाही. तिथे तुम्हाला नेहमी बसता, उठता, जेवता, झोपता तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकतात आणि ते स्वामींना खूप प्रिय आहे. तर स्वामी बघा माझे किती सुंदर दिसता आहे आणि इथे मी गुरुचरित्र जे आहे ते सुंदर पूजून घेतलं आहे. गुरुचरित्रांचे पारायण करून घेतले आहे आणि आजचा खरा अर्थ जो असतो ना, तो पाद्यपूजनाला असतो. म्हणून स्वामींच्या सुंदर अशा अक्कलकोटवरून आलेल्या ह्या पादुकासुद्धा मी छान पूजून घेतल्या आणि मी सगळी पूजा केली आणि नेमकं पादुकांचं मला लक्षातच नाही, कारण ह्या मी आतमध्ये पुन्हा ठेवून दिल्या आहे. कारण कसं आहे ना, आपल्याला आहे ना, जेवढं जमतं ना तेवढेच खरंच देव ठेवा. आवाचा सव्वा पसारा करत बसू नका. जितक्या देवांची स्वच्छता तुम्ही करू शकता, जितकं तुमच्याकडनं पठण होणार आहे, जितकी सेवा होणार आहे तितक्याच गोष्टी करा. आणि ना, समया राहत नव्हत्या म्हणून या समया विझल्या आहे. दिवा मी ऑलरेडी लावून घेतला आहे. तर बघा, जितकं जमतं ना तितक्याच गोष्टी करा. माझ्याकडेही तेच होतं आहे. माझं देवाऱ्याचं काम लवकरात लवकर चालू होणार आहे. मी पण शोधते, 1-2 जणं येऊन पण गेले, पण माझ्या मनासारखा जो देवारा आहे ना त्याचे आवाचे सव्वा रेट सांगताय. तर तुमच्याकडेही कोणी देवारा बनवणारा असेल, कल्याण साईडमध्ये किंवा ठाण्याहून पण कोणी येणारा असेल तर मला नक्की सजेस्ट करा. देवाऱ्यासाठी सागवानचा आपल्याला देवारा करायचा आहे आणि पूर्ण हे मला असं छानपैकी देवघर बनवून घ्यायचं आहे. तर कोणाला माहीत असेल तर नक्की मला या गोष्टीसाठी हेल्प करा, की तुमच्यामुळे कदाचित माझा देवारा खूप सुंदर बनेल. तर ज्यांना कोणाला देवाराच्या रिलेटेड काही माहिती असेल तर मला प्लीज कळवा. तर इथे सुंदर असं ही संध्याकाळची पूजा होती आणि इथे हे नारळ, खडीसाखर आणि चाफ्याचं फूल मी ठेवून घेतलं होतं आणि स्वामींना जे काही आहे मनातल्या गोष्टी बोलून आणि सगळं काही सांगून गुरु मानून घेतलं आहे. आणि बघा किती सुंदर वाटते ही पूजा आणि खूप छान वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी. तर जे स्वामींचे मठ आहे तिथे मला बोलवलं होतं आणि तिथे मी जाऊन आली. सुंदर असे हे खडकपाड्याचे मठ होते. दादांनी तिथे मला लास्ट इयरपासून बोलवले होते, पण आज योग आला. खूप छान माझा मानपान केला तिथे. खूप छान मला VIP स्वामींनी ट्रीटमेंट दिली. एवढ्या गर्दीसुद्धा त्यांनी खूप छान ट्रीटमेंट दिली मला. त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या मठाचे खूप खूप मनापासून आभार मानता. मी तेवढ्या पात्रतेचं त्यांनी मला समजलं. तर आत्ता म्हणजे इथं बघायला गेलं तर दुसऱ्यासुद्धा ताई येणार होत्या, पण त्यांना काही कारणास्तव जमलं नाही आणि आम्हाला दोघींनाही तिथे इन्व्हाइट केलं होतं. दादांचे मी मनापासून आभार मानते. आणि हा जो हार आहे ना फोटोला घातला, तो हाताने बनवलेला होता. इतका सुंदर बनला आहे.
तो माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी बनवला होता. अतिशय नास्तिक माणूस आहे, पण त्या नास्तिक माणसाला सुद्धा स्वामींनी आस्तिक बनवून त्याच्याकडनं ती सेवा करून घेतली आणि त्याच्यावर स्वामींनी खूप खूप कृपादृष्टी ठेवावी आणि त्यांचा संसार सुखासमृद्धीने व्हावं. तर इथे छान ह्या दादांनी इन्व्हाइट केलं होतं ना, तर त्यांनी मला खूप छान आतमध्ये दर्शन घेऊन दिले, माझी ओटी भरली आणि खूप छान वाटलं, की त्यांना मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते, की मला ह्या पात्रते योग्य मानून त्यांनी मला इतकं छान तिथे जे काही आहे दर्शन दिले. मी त्यांची नेहमी आभारी राहील. तर चला भेटूया